हां काही सिटी फिरतो. आता आम्ही राम मंदिर आता दर्शन घेतलं आम्ही. आता चालू आहे पतित पावन मंदिर. पतित पावन मंदिर चाललं. दत्तागिरी बाजारपेठ होता. रविवार दुकानं बंद आहेत बहुतेक. सुरवडी गल्ली रत्नागिरीमध्ये मध्ये मच्छी मार्केट पुढे आहे इथे ना भाऊ. मच्छी मार्केट पुढे आहे ना इथे. मच्छी मार्केट हां पाठी गेले. अच्छा ठीक आहे. हां आता आपण चालू आहे पतित पावन मंदिर. देवी सावरकर यांनी बांधलेले खाली. पतित पावन हे एक वाजे पतित पावन मंदिर. म्हणजे तुमच्याकडे जेवायचं नाही, यांच्याकडे मुलगी द्यायची नाही, त्यांच्याकडे हे करायचं नाही, या आपल्या आपणच करून घेतलेल्या होत्या. इव्हन तुम्ही प्रत्येक माणूस आहे आणि मग प्रत्येकाला जर हिंदू असेल पण म्हणून तर आज जे तुम्हाला हे सांगतात मोदी सांगतात की काय एक है तो आणि हाच होते. मग त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांना म्हणजे याच्यात ज्यांनी ह्यांना बाजूला ठेवलं होतं ते म्हणले म्हणून ह्या सगळ्या हे तोडा आणि तुम्ही एक बेड्या त्यांच्या बेड्या आणि हे स्तंभ हे म्हणजे त्यांचं हे आहे म्हणून ते त्यांच्या इथे पुतळा आहे. भरपूर कामं केलं. ह्यांच्या नावाने मुंबईला रोड पण आहे, इतकी मार्ग आहे. गरीब सुद्धा रत्नागिरीतलं मध्ये त्यांनी आपलं भागेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. किल्ल्याला जाताना ते आहे. अतिशय सुंदर मंदिर. मला असे मंदिर निर्माण करायचं की जे सर्वांसाठी खुला असेल. यांचा मूळ व्यवसाय आहे. पतित पावन मंदिर दर्शन घेतलेलं आम्ही आणि आता चालू आहे देवभैरी जागृत देवस्थान आहे कारगावमध्ये. हां ते दर्शन घ्यायला चाललो. ही शहरामध्ये गल्ली गल्ली आहे छोट्या छोटी गल्ली आहे. आज दुकानं बहुतेक बंद आहेत. रविवारची दुकानं बंद आहेत.
गाडी इथे आहे का भाऊ? हिरव्या गाडी? अच्छा अच्छा. जवळ आहे का? अच्छा. हे कोणतं मंदिर आहे? असं का? अच्छा. आता एक करा बैठी बोला शहर पाठी पडलं. ते पोलीस सर्व नोकरी करणारे लोक होते सरकारवारी, त्यांची सर्व वस्ती आहे त्यांची. देव जंबुकेश्वर देव कृष्णेश्वर. देव भैरी धारगाव भैरी मंदिर. देव काळभैरव मंदिर. देवभैरी दर्शन घेतलं, छान वाटलं. इथे देवीचा प्रसाद आला आहे देवभैरीचा. हे बघा देवभैरी प्रसाद आला आहे. आता बंद आहे ते. इथे बाजूला तलाव आहे. शांत रमणीय जागा. तुझ्या शिमगा प्रसिद्ध शिमगा इकडचा झाडगाव बारावाडीचं गाव आहे. रत्नागिरी शहर लागत. पाणी झाड घातले हां आमचं तर भैरी देवाचे दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता चाललो आहे आम्ही मांडवी ब्रिज, मांडवी चौपाटी ना. हां चला 10 मिनटावर पायी आहे बोलतात. चला हे बघा भैरव मंगल कार्यालय इथेच आहे. आणि ही शाळा आहे भागेश्वर विद्या मंदिर. समोर दुसरं पेठ किल्ला भगवती मंदिर रत्नदुर्ग. मुरगवाडा स्नॅक्स कॉर्नर जेवायचं आहे. हां 4 मिनटावर नकाशावर दाखवलं. 4 मुरगवाडा आहे. 3 मिनिट. अर्धा झाला पाहिजे आयला. मुरगवाडा मांडवी जवळ. तू बस थांबवलं की जाणार. मुरगवाडा हे बघा. आंब्याला बघा किती मोहर आहे. यावर्षी आंब्याला मोहर चांगले आले. थंडी चांगली पडलेली आहे बघा. इथून असा पुढे गेला उजवीकडे मांडवी बीच येणार आहे. धन्यवाद. हे बघा लईले फॅट लवकर सुरू होत आहे. कोणा घ्यायचा संपर्क करा. बघा इथं प्लॉट पाडलं. तिथे प्लॉट पाडलं.
आता आम्ही चालू इकडनं आतमध्ये मांडवी बीचवरती. पेटी किल्ला, इकडे भगवती मंदिर आहे, इथे मांडवी बीच. हो का? हां एवढा शांत समुद्र ओटे. हे मांडवीचा ब्रिज आणि समोर दिसतोय कुठला ते पूल, तो भाटे पूल. हां समोर जे भाटे पूल आहे बघा, हा भाटे पूल समोर दिसतोय तो झेंड्याच्या पुढे. छान वातावरण आहे बघा, थंड. वगैरे काहीच नाही ना, हां ढग वगैरे नाहीये. हा आकाश मोकळं एकदम, आकाश एकदम मोकळं एकदम छान. सनसेट साठी मस्त आहे. हा सनसेट काय टाइम. वरती काय? ते आहे ते लाईट हाऊस. लाईट हाऊस हे बघा छान, तिकडे लाईट हाऊस आहे. पेटी किल्ला हा प्रभाकर. चलो ते घोडा बघा. 13 झाले. 13 म्हणजे किती? 2 हे सन्याल जत्रा भरते इथे. हे बघा, ही गाडी बघा. चला चला ओ 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 ओ. सी फॅन हर्ष बीच रेस्टॉरंट बघा, हा मांडवी बीच आला आहे. हनुमानचं मंदिर. हे बघा माशा. काय आहे ते? हॉटेल आहे. काय माहिती. स्वरूपा एक गाडी वाहन स्थळ. आता मी चालू स्टँडवरती बरोबर. मांडवी बीच पाहिलेलं आहे. कुठला मोड आला तुझा? त्या स्टँडला जाऊन तिकडं डायरेक्ट स्टेशन. ऐंशी ना घाटागर. इथे लांब जाणार आहे इकडे. आठवडे बाजार इथे राहडघर. आता राममध्ये आपण सरदार फोटो लागला ना. जावा गणेश भुवन तिथे आम्ही आता नाश्ता पाणी करणार. जय